नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आत्ता येतो आहे आपला स्वामींचा प्रकट दिन. स्वामींचा प्रकट दिन कसा साजरा करायची, कोणती सेवा करायची, काय नैवेद्य दाखवायचं, कसा संकल्प सोडायचा, हा सगळ्यांच्या मनात डाऊट असेल आणि कोणत्या कोणत्या प्रकारची आपण पारायणं करू शकतो, हे सगळे डाऊटचे तुमचे जे आहेत त्यांची उत्तरं मी घेऊन आली आहे. अशा प्रकारे समजा. तशा प्रकारे मी तुम्हाला हे सांगते की सर्वात प्रथम तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता. 21 दिवसाची ही सेवा करू शकता. जर तुमची इच्छा असेल तशी, जर तुम्हाला गुरुचरित्र करायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्र 7 दिवसाचं पारायण करू शकता. त्याची सांगता तुम्ही प्रकट दिनच्या दिवशी ठेवू शकता. आणि जर तुमची इच्छा असेल, ही थर्ड म्हणजे तिसरा पर्याय म्हणून तुम्हाला सांगेल. पर्याय नाही म्हणून मी तर तुम्हाला सांगते, सेवाच ही मी जी स्वतःही करते आणि मला ते आवडतं दुसऱ्यांनाही सांगायला. तारक मंत्राची सेवा, तारक मंत्र ही 11 वेळा बोललं पाहिजे. शक्य असल्यास तुम्ही म्हणू शकता देवाऱ्याच्या समोर. नसेल शक्य तर तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवरती लावून. तसं करा. ज्यांची खरंच लहान बाळं आहेत त्यांना जमत नसेल, किंवा ज्यांची लहान मुलं आहेत, ज्यांचं जॉबला जात आहेत, ज्यांची 2-3 मुलं आहेत, ते आता काय करणार, ही सेवा करू ती सेवा करू. फॅमिली मोठी असेल तर काही काहींना जमत नाही. ज्यांना खरंच जमत नसेल त्यांनी खरंच सांगते, तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण करू शकता. तारक मंत्र मी म्हणते, व्यतिरिक्त नाही. गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर 7 दिवसाचं करायचे. त्याची सांगताही प्रकट दिनच्या दिवशी ठेवा. अशा प्रकारे करू शकता. आणि स्वामी चरित्र करायचं असेल तर तुम्ही 21 मार्चपासून तुम्ही डायरेक्टली 10 एप्रिलला तुम्हाला 21 दिवसाची जी सेवा संपत आहे. तुम्हाला रोज 21 अध्याय काढायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, रोज तुम्हाला 21 अध्याय काढायचे आहे. तुम्हाला त्याची जर मांडणी करायची असेल तर मांडणी सोपी आहे. दर टायमालाच सांगते तशा प्रकारे देवाऱ्याच्या समोर किंवा देवाऱ्याच्या बाजूला तुम्हाला एक चौरंग घ्यायचं आहे किंवा पाट घ्यायचे. त्याच्या स्वच्छ धुतलेला रुमाल अंतरा, त्याच्यावरती त्याच्या आधी रांगोळी काढायची आहे. त्याच्यावरती चौरंग आणि स्वच्छ धुतलेला रुमाल अंतरायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांचा फोटो आहे तो घ्यायचा. फोटोचा अभिषेक रोजच करायचा. फोटोचा अभिषेक मूर्तीचा अभिषेक तुम्हाला रोजच करायचा आहे. फोटो तुम्हाला रोज पुजायचा आहे. रोज हिना अत्तर लावून त्यांना अष्टगंध लावायचे. खडीसाखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही जे घरी बनवलं असेल गोड पदार्थ किंवा जे काही बनवलं असेल स्वामी महाराजांना दाखवा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ग्रहण करा. उपवास धरायचा नाही. तुम्हाला 21 दिवसामध्ये एकही दिवस तुम्हाला उपवास धरायचा नाही. ज्यांचे रोजचे गुरुवार असतील, त्याच्यामध्ये गुरुवार आहेत, ते गुरुवार धरू शकतात. बाकी असं वैयक्तिक तुम्हाला उपवास वगैरे असं काही नाही. त्याच्यानंतर संध्याकाळी जे तुम्ही नैवेद्य केला असेल, म्हणजे जे तुम्ही घरी बनवलं असेल, ते स्वामी महाराजांना पहिले दाखवा. त्याच्यानंतर तुम्ही ग्रहण करा. अशा प्रकारे ही मांडणी. आणि त्याच्यानंतर तुम्ही तांब्याचं पाणी, म्हणजे जे तांब्यात ठेवलेलं पाणी तेही ठेवा. ते स्वतः तुम्ही तुमच्या जे पिण्याचं पाणी असतं त्याच्यात रोज वता. ते तुमचं पाणी शुद्ध झालेलं असतं. स्वामी महाराजांचा त्याच्यात बोलतात ना, पूर्ण अशी जी शक्ती असते, जे आपण केलेले मंत्र उच्चार, जे पारायण केलेलं असतं, त्याची शक्ती त्या पाण्यात उतरली असते. ते पाणी रोज तुमच्या हंड्यामध्ये ओतता, जे आपण तांब्या भरलेलं पाणी ठेवतो रोज रोज 21 दिवस हेही करा. त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा. गायत्री मंत्र 1 माल जप काढा. आणि हां, तर स्वामीचरित्र 3 माला काढा. अशा प्रकारे ही तुमची सेवा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर आपलं गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर मी गुरुचरित्राचं पारायणाचं जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तशा प्रकारेही देईल. कारण की कसं आहे, व्हिडिओ खूप लॉंग बनतो आणि लॉंग बनल्यानंतर तुम्हालाही नक्की काय करू असं प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं तर मी सेपरेट व्हिडिओ नक्की करेल. आणि अशा प्रकारे ही सेवा आहे. आणि जर तुम्हाला जमल्यास 21 दिवसाची ही सेवा करतोय, तुम्हाला आवडीचं स्वामींना द्राक्ष, परत आपली कांदा भजी, परत आपलं काय बेसनाचे लाडू, हे भरपूर काय काय गोष्टी आवडतात. तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल. मी पुन्हा पुन्हा सांगून तुमचा टाईम नाही घेत. असे जे होईल तितकं तुम्हाला जमेल जसं पॉसिबल होईल तशा प्रकारे करा. असं काही नाही स्वामी महाराजांना तुम्ही हे दिलं तरच स्वामी महाराज पावन होणार आहे. पण कसं असतं, आपल्या घरी जेव्हा आज स्वामी महाराज 21 दिवस आपल्या घरी रोजच आहेत हो स्वामी महाराज, पण 21 दिवस आपण त्यांची सेवा करणार आहे. आपण त्यांची जरा लाड केले, त्यांची हौस केली तर काय होते, त्यांना आपण जे
त्यांना जे जे आवडतं ते आपण दिलं. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जेव्हा कोणी आपल्याला जे आवडतं ते दिल्यानंतर आपल्याला जितका आनंद होतो तितकाच स्वामी महाराजांना ते ग्रहण करतात. ते खरंच ग्रहण करतात. आपण बोलतो, मी स्वतः बघितलं आहे. खूप लोकं मी ह्याच्यात पण आपल्या केंद्रात पण बघितले आहेत. खूप व्हिडिओज बघितले आहेत, की मी बघितलं की त्यांचं असं म्हणजे पेढा किंवा चपाती किंवा पुरी त्यातला एक घास खाल्लाय किंवा भातातला एक घास खाल्ला. अशा प्रकारे खूप खूप लोकांचे अनुभव ऐकलेत. स्वामी स्वतः ग्रहण करतात. आपण बोलतो की का हे असं थोडी आहे का देव अशाने पावन नाही होत. पण खातात ना, ते खातात म्हणून आपण हे करतोय ना. आणि हे कोणासाठी सेवा करतोय? स्वामी महाराजांना. आणि हां, तुमची इच्छाशक्ती असते ऑब्व्हियसली, ती तुमच्या इच्छेसाठी तुम्ही करतातच. पण आपण पण स्वामींचं थोडंफार देणे करू लागतोच की काहीतरी दिलं पाहिजेच ना. नुसती सेवा करतो हे आहेच, पण त्यांचेही लाड केले पाहिजे. मी स्वतः करते म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, की आपण जितकं करू तितकं कमीच आहे. करा, मी इतकंच बोलेन. आणि ही अशा प्रकारे सेवा आहे. आणि मांडणी तुम्हाला सांगितलं, प्रकट दिनच्या दिवशी तुमची सांगता ठेवा आणि त्या दिवशी तुमची सगळी सेवा संपत आहे. ज्यांना 5 दिवसाचे काही प्रॉब्लेम्स असतील, लेडीज प्रॉब्लेम, मला व्हिडिओ करायला लेट झाला. मी तुम्हाला माहिती असेल, मी आत्ताच मुंबईला गेलेली. मुंबईवरून म्हणजे गावी माझ्या घरी साताऱ्याला आली. त्यामुळे थोडं धावपळ चाललेली, थोडं थकल्यागत झालेलं, त्यामुळे व्हिडिओ लेट झाला. सॉरी. प्लीज कोणी हे वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यापर्यंत पोहोचला, पण उशिरानं पोहोचेल. पण जर सेवा राहील, काही-काहींची लेडीज प्रॉब्लेम असेल, जर सेवा राहिली तर पुढे 5 दिवस वाढवा, इतकंही सांगेल. पण पूर्ण 21 दिवसाची सेवा करा. प्रकट दिनच्या दिवशी तुम्ही पूर्ण साजरी करा, पण त्याच्या पुढेही सेवा करा. असं काही नसतं, की आत्ता मला 21 दिवस पुढे एवढ्याच दिवसामध्ये संपवायला पाहिजे होते आणि मला स्वामींनी अडचणीत टाकलं, मला लेडीज प्रॉब्लेम किंवा काही सुतक सुयार आलं, स्वामी महाराजांना माझ्याकडून सेवा करूनच घ्यायची नव्हती, असं तसं काही डाऊट घेऊ नका. स्वामी महाराज आहेत, ते जरी परीक्षा घेत असतील, त्या परीक्षेमध्ये आपल्याला खरं उतरायचं असतं. स्वामी महाराजांना तेव्हा बोलायचं, खरंच हे जे मी बोलते ते मी तुम्हाला सांगते, कितीही परीक्षा घ्या, मी काही डगमगणार नाही आणि मी काही सेवा सोडणार नाही. तशा प्रकारे जर चुकीत झालंच, बघा, मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्हीही सांगण्याचा प्रयत्न करते. जसे मी माझा अनुभव ऐकते किंवा जे माझे अनुभव मी झालेले असतात ते मी तुम्हाला सांगते. तशा प्रकारे जर तुम्हाला असे कोणत्याही प्रसंग आले तर डगमगू नका, सेवेमध्ये थोडाही खंड पाडून देऊ नका. अशा प्रकारे करा सेवा. स्वामी महाराजांना सांगा की हां, मी 31 दिवसाची सेवा घेतल्याने मी 31 दिवस पूर्णच करेन. आणि 7 दिवसाचं जर तुम्ही पारायण घेत असाल तर प्लीज विचार करून 7 दिवसाचं पारायण करा. पाठीपुढे आता तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणासाठी तुम्हाला टाईम आहे. बघा, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून नंतर पुढे हे करा, विचार करा. अशा प्रकारे गुरुचरित्राचं, कारण की गुरुचरित्रामध्ये जराही खंड पडून द्यायचा नसतो. कारण की जर सुतक सुयार काही आलं तर त्या जागेवर तुम्हाला दुसऱ्यांना बसवावं लागतं. अशा प्रकारे विचार करून कोणाची तरी सोय करा, त्याच्यानंतर तुम्ही हे पारायणाला सुरुवात करा. अशा प्रकारे ह्या सेवा आहेत. आणि संकल्पयुक्त सेवा करा, कारण की संकल्प हा सिद्धीत जातो. त्याच्यामुळे संकल्प सोडा सर्वात पहिलं. आणि ही सेवा करायच्या आधी स्वामी महाराजांच्या मठात, केंद्रात कुठेही खडीसाखर आणि नारळ घेऊन जावा. जमल्यास सोनचाफा भेटला तर अतिउत्तम. त्यांना जाऊन सांगा, जे मॅरिड असतील ते नवरा बायकोंनी जाऊन तिथे स्वामी महाराजांना सांगायचं असतं की मी हे जी सेवा 21 दिवसाची करणार आहे ती निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि ही सेवा माझी पूर्ण करून घ्या आणि ह्या सेवेची इच्छित असं माझं फळ द्या. आणि इतकं म्हणून स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे सेवा आहे, तर सेवा नक्की करा. आणि प्रकट दिनच्या दिवशी चांगली सांगता करा. अशा प्रकारे ही सेवा आहे. जमल्यास कोणाला तरी जेवू घाला. आणि जर कोणी जवळपास गरीब कोण असेल तर नक्की थोडंफार यथाशक्ती तुमची जे काही असेल ते थोडंफार दान करा. कारण की आपण एवढी सेवा केलेली असते, आपल्या हातातून फुल नाही फुलाची पाकळी तरी जायला पाहिजे. अशा प्रकारे ही सेवा आहे. आणि जर सेवा आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पण प्लीज आवडण्यासाठी नाही, पण ही सेवा नक्की करा, इतकंच बोलेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.